हॅलो हॅलो आवाज शेवटपर्यंत येतोय का? आवाज येतोय पण स्पष्ट आवाज येतोय का? स्पष्ट आला पाहिजे. काय कवितेच्या जे शब्द आहेत ते तुमच्या कानापर्यंत व्यवस्थित पोहोचले ते महत्वाचं आहे. आदरणीय आधारे सर, नमस्कार. अभ्युदय प्रतिष्ठान पुणे आयोजित समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर प्रकाशित काव्य तरंग या कविता संग्रहाचा प्रकाशन 16 नुकताच या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या सोहळ्यासाठी उपस्थित असणारे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमचे प्रेरणास्थान आदरणीय रतनमाळी सर, त्याचबरोबर पिंगळे सर, लोंढे सर आणि सर्वच मान्यवर, ज्या पुस्तकाचं आपण आज प्रकाशन केलेलं आहे त्या काव्य संग्रहाचे कवी व्यंकटेश देशमुख सर, त्याचबरोबर या कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय आमचे मार्गदर्शक मसूदभाई पटेल सर यांना मी या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी विनंती करतो. तसेच या संमेलनाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय ज्येष्ठ कवी मित्र आमचे विजयजी लोंढे, त्याचबरोबर व्यंकटेश देशमुख सर यांनी व्यासपीठावरती यावास मी त्यांना विनंती करतो. आणि सुरुवातीलाच कवीने एक दोन सूचना देतो आणि आपण सुरुवात करूया कवी संमेलनाला. सूचना माफक आहे. कोणीही आपल्या कवितेची प्रस्तावना करू नये. आपलं नाव सांगावं आणि कविता म्हणावी. आपली कविता एवढी सरळ, साधी, सोपी आणि मनाला भेटणारी असावी की तिची प्रस्तावना करण्याची आवश्यकता नसावी. ठीक आहे? नाहीतर मला असं म्हणायचंय मी या कवितेतून असं मांडण्याचा प्रयत्न केलाय, काही आवश्यकता नाहीये. आपण सगळे कवी आहोत, लेखक आहोत, जाणकार आहोत आणि विशेष म्हणजे सुशिक्षित आहोत. त्यामुळे कुणालाही कवितेचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. सांगायचं झालं तर एका शहरामध्ये मी सांगतो माझ्या मैफलीला वास माझा अत्तरासारखा, मैफलीला वास माझा अत्तरासारखा, ऐकणारा एक श्रोता सारखा, ऐकणारा एक श्रोता ईश्वरासारखा. तुम्ही सर्व ईश्वर मायबाप आहात. या ठिकाणी जमलेले सर्व प्रशिक्षक मंत्री आणि कवी मित्र यांना विनंती आहे, आयोजकांची सूचना आहे, कविता सादर झाल्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र आणि गुलाब पुष्प या ठिकाणी दिलं जाणार आहे, सन्मान केला जाणार आहे. इथून तो आपण स्वीकारायचा आणि नंतर आपण इथून पुढे जाणार आहात. बघा, आताच नुकतंच प्रकाशन झालेल्या काव्यसंग्रहाचं काव्य तरंग आपल्या मनामध्ये उमटलेले आहे आणि ते घेऊन आपण जाणार आहोत. खऱ्या अर्थाने या संमेलनाच्या निमित्तानं मला स्वतःच वाटेल की या उपभागामध्ये बऱ्याच जणांचं माझ्याकडे ते निवेदन आलं की मला जायचंय सगळ्यांना. मला प्रश्न पडलाय कुणाचं पहिलं घ्यायचं, कुणाचं दुसरं घ्यायचं. आयोजकांनी बरोबर यादी करून दिलेली आहे. त्या यादीनुसार मी नाव घेणार आहे. मी माझ्या मनाने नाव घेणार नाही, त्यामुळे कृपया जाताना माझ्यावरती कोणी रोष आणू नये. ही सुरुवातीलाच मी पहिली सूचना मांडून टाकतो. नाहीतर बऱ्याच वेळा आमच्या कवी मंडळींचं असं होऊन जातं की त्यांनी माझंच नाव घेतलं नाही, त्यांच्या परिचयात जवळ होते म्हणून त्यांचं नाव घेतलं, मला खूप दूर जायचंय अमुक. या सगळ्या अडचणींना आपण सोडून पुढे जाणार आहोत. बघा, सुरेश भट एका ठिकाणी बसून असं म्हणतात, हेही असेच होते तेही तसेच होते, आपापल्या ठिकाणी सारे तसेच होते. हेही असेच होते तेही तसेच होते, आपापल्या ठिकाणी सारे तसेच होते. केले नवंद कोणी त्या घोषणाच होत्या, ज्यांनी उठाव केले तेही तसेच होते, ज्यांनी उठाव केले तेही तसेच होते. आणि या संमेलनाचं पहिलं पुष्प, पहिली कविता घेऊन येण्यासाठी मी या ठिकाणी राहुलजी भोसले यांना विनंती करतो, त्यांनी आपली रचना सादर करावी. राहुलजी भोसले नावात राहुल आहे, पण ते आपल्याला चाहूल देऊन जाणार नाहीये याची दक्षता ते घेतली. माननीय राहुल भोसले
सुरुवात करा ना. माझ्या कवितेचं शीर्षक आहे बाईचं जगणं. बाई एकदा तू माणसा ओळखायला शिक. बाई एकदा तू माणसं ओळखायला शिक. वार उलट्या दिशेने वाहतय. बाई एकदा तू माणसं ओळखायला शिक. वार उलट्या दिशेने वाहतय. इथे कोणाचाच कोणाला मेळ राहिला नाही. इथे कोणाचाच कोणाला ताळमेळ उरला नाही. काल परवा ज्यांना गोंधळलंस तेच आता तुझ्या आयुष्याची लक्तरच वेशीवर मांडायला निघाले. खरंच बाई एकदा तू माणसं ओळखायची. वारं उलट्या दिशेने वाहतय. इथे कोणाचाच कोणाला ताळमेळ उरला नाही. काल परवा ज्यांना गोंधळलंस तेच आता तुझ्या आयुष्याची लक्तरच वेशीवर मांडायला निघाले. तेव्हा बाई सावधतेनं पावलं टाक. तेव्हा बाई सावधतेनं पावलं टाक. मी म्हणत तुझ्या सोबत असणारे कळेचे पावणारे. मी म्हणत तुझ्या सोबत असणारे कळेचे पावणारे निघाले. बाई खरंच सावध हो. बाई खरंच सावध हो. आता तुझ्याकडं सुटावून पडलं झट. आता तुझ्याकडं सुटावून पडलं. झाशीच्या राणीसारखं दोन हात पुढे करत निघून परत या बदबत पुरी तुझा निभाव लागेल. धन्यवाद. अतिशय छोटीशी रचना पण उत्तम अशी रचना, अर्थपूर्ण. आदरणीय भोसले सर, आपला सन्मान घ्यायचा आहे. फोटो काढून घ्या आणि नंतर त्या कवितेचा धन्यवाद. संयोजकांना विनंती आहे थोडा टाइम पुढे घ्या, कारण आम्हाला त्यांच्याकडे पाहताना बाईवरची आणि आईवरची कविता आता आपण ऐकली. खरंच कुठेतरी काहीतरी चुकतंय खास पूर्ण कामा हवा अत्तराचा. खरंच कुठेतरी काहीतरी चुकतंय खास पूर्ण कामा हवा अत्तराचा वास. आई बाबा म्हणता म्हणता मम्मी डॅडी झाले. आजी आणि आजोबा तर घरातूनच गेले. कोण करईल आम्हाला चिवचा घास आणि काऊचा घास. खरंच कुठेतरी काहीतरी चुकतंय खास पूर्ण कामा हवा अत्तराचा वास. आणि या अत्तराच्या वासामध्ये जगणारी आजची दुनिया शहरीकरणामध्ये वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. एवढंच नाही तर बाळ म्हणता आईला पदराखाली घेणं आई पण आमच्या आईच्या मॅक्सीला पदरच नाही. बाळ म्हणता आईला पदराखाली घेणं आई पण आमच्या आईच्या मॅक्सीला पदरच नाही. कोळतोय तिचा शिशु संगोपनाचा क्लास. खरंच कुठेतरी काहीतरी चुकतंय खास आणि फुल नको आम्हा हवा अत्तराचा वास. पण याच अत्तराच्या वासामध्ये जगणाऱ्या शहरीकरणातल्या एखाद्या शाळेतल्या मुलीला वाटतं की मला कविता लिहायची आहे, आणि त्याच मुलीनं या शाळेतल्या मुलीनं लिहिलेली कविताची स्वरचित तिला मी सादर करण्याची विनंती करतोय. आदिती लांडगे या विद्यार्थ्यांनी आपली रचना सादर करावी. बालकवयित्री आदिती लांडगे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे माझा बाप मला जाणणार. कडाक्याच्या थंडीत मला पांघरून घालणार. न जाणवता माझ्या हातातले पुस्तक बाजूला सारणार. माझा बाबा मला जाणणार. मी काही सांगण्यापूर्वीच फक्त नजरेने समजणार. मागण्यापूर्वीच प्रत्येक वस्तू समोर ठेवणार. माझा बाबा मला जाणणार. माझ्या खाण्याची चौकशी करणारा. झोपेतून उठून मला खायला घालणारा. माझा बाबा मला जाणणार. रडल्यावर
जीव लावणे. कोणी नाही या जगी मला त्याच्यासारखा जीव लावणारा. नशिबाने लाभला असा बाप प्रेम करणारा. नशिबाने लाभला असा बाप प्रेम करणारा. आदिती खूप छान सत्कार आहे. आदरणीय मसूरबाई पटेल यांच्या हस्ते तुझा सन्मान होणे या वयात खरंच कौतुकाची बाब आहे. आदितीनं मांडलेली अतिशय सुंदर अशी रचना कामांवरती खरं तर बाप नारळ खोबर, कवीचं नाव मला आठवत नाही. बाप नारळ खोबर आई नारळाचं पाणी. बाप नारळ खोबर आई नारळाचं पाणी. तेव्हा आई म्हणजे नारळाचं पाणी सगळं आई म्हणून. बाप हा किती कठीण आहे, त्याचा अनेक प्रसंग सहन करून पुढे यावं लागतं. याची या वयात जाणीव होणं ही सगळ्यात मोठी कवितेची पर्वणी असं मला वाटतं. आणि यानंतर मी निमंत्रित करतो पुढचे कवी डी.के. जोशी सर यांना. त्यांनी आपली रचना सादर करावी. सन्माननीय आदरणीय डी.के. सर या ठिकाणी आपली रचना सादर करतील. आदरणीय डी.के. जोशी सर. तुमचं नाव सांगा. दिगंबर कालिदास जोशी, राहणार कडा जामखेडच्या जवळचा. क्या बात आहे, गाव आहे त्यांचं. माझ्या कवितेचे शीर्षक आहे जीवनाचे सोने. लहान होतो तेव्हा शाळेत जात होतो आयटी. लहान होतो तेव्हा शाळेत जात होतो आयटी. आता मात्र देह थकला आणि पोटे गुंतली माळे. तरुण होतो तेव्हा कामाचा उरक होता भारी. तरुण होतो तेव्हा कामाचा उरक होता भारी. आता कामाने थकल्यावर कसली आली जीवनात उभारी. संसारही केला टुकीने, संसारही केला टुकीने. पैशाला जोडून पैसा तेव्हा मनाने घेतला वसा. बस झाले आता गप्प बसा. सुखी संसाराची स्वप्ने, सुखी संसाराची स्वप्ने होती मी रंगविली. वा वा वा. सुखी स्वप्ने होती मी रंगविली. जेव्हा स्वप्ने सत्यात आली तेव्हा जीवनाची इतिश्री झाली. आता नाम संकीर्तनाचा लागलाय ओढा. आता नाम संकीर्तनाचा लागलाय ओढा. सोबतीला आहे वचनासाठी काढा. वाटते जीवन माझे झाले सफल. वाटते जीवन माझे झाले सफल. रोज पाहतो मी एक नवी वावटळ. असे जीवन माझे सरले. जीवनाचे माझे सोने झाले. जीवनाचे माझे सोने झाले. अतिशय सुंदर दिगंबर सर. खरंच तर देशमुख सरांच्या तुम्ही गावच्या इंग्रजी मालेगावांच्या दोन वेळेला लेखी सांगवल्या. माझ्या गावाकडे चलमाला दोस्ता काटा कुठाचा पूर्वी रस्ता. आणि ह्या अशा काट्याकुट्याच्या रस्त्यातून असा गावाचा एक सरकारी सोबती आहे. याचा निश्चित देशमुख सरांना मला अभिमान वाटतो. यानंतर नंदकिशोर गोदाई यांना विनंती आहे की आपली रचना सादर करावी. गोधाई सर. नंदकिशोर गोधाई. श्रोत्यांनी शांत बसायचंय. कृपया कोणी जागेवरती उठू नका. सर्वांनी एकत्र बसा म्हणजे सर्वांनाच ऐकायला मिळेल. आस्वाद घेता येईल आपल्याला कवितेचा. माझ्या कवितेचे शीर्षक आहे वचन हे ध्यानीला. चैत्रात पालवी फुटते. चैत्रात पालवी फुटते. हेमंतात पानगळ होते. चैत्रात पालवी फुटते. हेमंतात पानगळ होते. तरी उदरातून मातीच्या मधुवन पुन्हा फुलते. वचन हे ध्यानीला. उषा तेजाने तळपते. उषा तेजाने तळपते. संध्या सावली होते. उषा तेजाने तळपते. संध्या सावली होते. तरी नित्य अरुणोदय होतो. चैतन्य पुन्हा फुलते. वचन हे ध्यानीला.
वा 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 वा. निर्गुण निराकारास निर्गुण निराकारास कैद केले जरी मंदिरात निर्गुण निराकारास कैद केले जरी मंदिरात तरी वसतो देव हृदयात निष्काम सेवा धर्मात वचन हे ध्यान विशालता गगनाला विशालता गगनाला अथांगता सागराला विशालता गगनाला अथांगता सागराला तरी नजरेत मावे इतकेच स्वमालकीचे वचन हे आहे. शेवटचं सूत काय करतात? नृपापरी जरी विराजला नृपापरी जरी विराजला कुबेरापरी गौरविला नृपापरी जरी विराजला कुबेरापरी गौरविला तरी शेवटी पर्णहीन वृक्षापरी एकाची मार्गस्थ झाला वचन हे आहे. वा वा सर वा. आपला सन्मान घ्यायचा आदरणीय उदय सर. खऱ्या अर्थानं सरांची जी रचना होती अर्थपूर्ण होती. अलीकडच्या काळात जर कवी पाहायचं झालं तर सहज आणि साध्या भाषेत लिहायचं असं तर नाटकात आणि अंमल जातो. सहजपणे सरांची उत्तम अशी रचना झाली. पण अलीकडच्या काळातला आमचा तरुण एखादा कवी म्हणायला लागला तर तो कसा म्हणायला पहा. ती मला पाहते सारखी सारखी. हा पण याच्यापेक्षा अजून त्याला थोडंसं कुणीतरी मार्गदर्शन करणारा एखादा कवी भेटतो आणि ते सांगतो ती मला पाहते मी तिला पाहतो ती मला पाहते मी तिला पाहतो ती मला सांगते मी तिला सांगतो. एवढ्यावर भास करावं नाही. ती मला वाढते मी तिला वाढतो. हा जेवणच सांगते पण एवढ्यावर भागत नाही. ती मला पाजते मी तिला पाजतो. काव्याचे डोस आणि मग शेवटी अजून थांबत नाही. यमक साकार करूया. ती मला मारते ती मला मारते मी तिला मारतो. हे मारणं म्हणजे तसं त्या अर्थाचं मारणं नाहीये. ते शब्द बाण असतील प्रेमाचे बाण असतील ते मारणं आहे. अशाच एका उमद्या कवीला मी या ठिकाणी आता बोलवतोय. आता मी देशमुख सरांबरोबर गिरवली ग्रुप उस्मानाबाद इथे अशासकीय अध्यापक विद्यालय डिग्री कॉलेजला सरांबरोबर ज्या सरांनी काम केलं आदरणीय कुठे सर जे आता आपल्या पुणे जिल्हा परिषदेमध्ये पुणे जिल्हा परिषदेमध्ये सर महिला आणि बाल संगोपन या कक्षाची जबाबदारी सरांकडे आहे. ते सर फार मोठी जबाबदारी तुमच्यावरती आहे. तर सरांचा इथे सन्मान होतोय. मी आपल्या संस्थेच्या अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्मिता करवेंना विनंती करतो की आपण आदरणीय कुठे सरांचा आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. या कुठे सध्या आपले फोटोग्राफर कुठे गेले? गौरव थकले की काय आपले फोटोग्राफर? हा थकू नका. आत्ताशी कुठे मैफिलीमध्ये जाण आलेली आहे. आपल्याला तिला बेजान करायचं नाही. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सन्मान होतोय आदरणीय कुठे सरांचा. किती साधं व्यक्तिमत्व आहे. अशा साध्या व्यक्तिमत्वाच्या एका साध्या व्यक्तिमत्वाच्या हस्ते आणि एका साध्या व्यक्तिमत्वाच्या कार्यक्रमामध्ये हा सुंदर असा सन्मान झालेला आहे. फक्त मी कविता विनंती करतो आपली कविता सादर झाल्यानंतर जायचं नाही. नाहीतर मग तुमची कविता इथे घेतली जाणार नाही. आदरणीय राजेंद्रजी कुलकर्णी साहेबांचा इथे सन्मान होतोय. मी देशमुख सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान व्हावा. बेटा छायाचित्र
एक तास न चुकता न थकता न सांगता आपल्याला छायाचित्र काढायचे आहेत. आदरणीय कुलकर्णी साहेबांचा सन्मान होतो. सर्व कवींना विनम्रतेची विनंती आहे, आपली कविता सादर झाल्यानंतर जायचं नाही. नाहीतर मग अंधारे सर त्यांच्या त्या भाषेमध्ये सांगितलं. धन्यवाद. ती मला पाहते, मी तिला पाहतो असे अंधे कवी ॲडव्होकेट अभिमाने सर यांना विनंती आहे की त्यांनी आपली रचना सादर करावी. खरं तर ते देशमाने म्हणून बरेच जण आम्ही त्यांना विनंती असतो, पण देश त्यांना मानतो म्हणून देशमाने म्हणतात आणि आजमाने आणि आदमीनं सगळे त्यांच्याशी वागतात, कारण ते ॲडव्होकेट आहे म्हणून ते आगमाने आम्ही त्यांना नवीन लागायचे म्हणत असतो. विनंती आपली रचना सादर करावी. काव्य तरंग देशमुख सरांचं पुस्तक म्हणजे साहित्याची मेजवानी सरांना प्रथमतः पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. काव्य तरंग स्वलिखित काव्य रचनेसाठी त्यांना शुभेच्छा. वाद्यात पहिल्यांदी पुस्तक प्रकाशन झालं आणि त्याचा साक्षीदार म्हणून मी ॲडव्होकेट उमाकांत कवितेचा शीर्षक आहे भाव माझ्या मनात. ही रात्र सावळी होता ती गंध फुलाने नाही. ही रात्र सावळी होता ती गंध फुलाने नाली. अंबाळा खाली सुटला हळुवार सुटली वेळी. ही रात्र सावळी होता ती गंध फुलाने नाली. अंबाळा खाली सुटला हळुवार सुटली वेळी. तो देह सावळा होता मज झाली सावळ. तो देह सावळा होता मज झाली सावळ बाधा. त्या कृष्णासाठी ती व्याकुळ झाली राधा. त्या कृष्णासाठी ती व्याकुळ झाली राधा. त्या शुभ्र चांदण्या रात्री प्रणयाला आली भरती. त्या शुभ्र चांदण्या रात्री प्रणयाला आली भरती. आणि मी गिरवत गेलो कविता त्या विवस्त्र पाठीवरती. मी गिरवत गेलो कविता त्या विवस्त्र पाठीवरती. भाव माझ्या मनातला आयुष्याच्या जगण्यावरती. भाव माझ्या मनातला आयुष्याच्या जगण्यावरती. लिहित गेलो टिपणी त्या गोऱ्या कागदावरती. लिहित गेलो टिपणी त्या गोऱ्या कागदावरती. तेल असूनही जळत नव्हती देवासमोरची पंक्ती. तेल असूनही जळत नव्हती देवासमोरची पंक्ती. लिहित गेलो भाव मनातले. लिहित गेलो भाव मनातले त्या गोऱ्या कागदावरती. अंतर मनातली छटा दरेचे कोण झाली. अंतर मनातली छटा सांगा आता कोण जाणती. लिहित गेलो भाव मनातले त्या गोऱ्या कागदावरती. लिहित गेलो भाव मनातले त्या गोऱ्या कागदावरती. दिवसा मागून दिवस उजळे नवी उमेद घेऊन जगली. दिवसा मागून दिवस उजळे नवे उमेद घेऊन जगली. लिहित गेलो भाव मनातले त्या गोऱ्या कागदावरती. लिहित गेलो भाव मनातले त्या गोऱ्या कागदावरती. धन्यवाद. धन्यवाद सर. तुमचा कोरा कागद निश्चितच आता रंगलेला आहे असं आम्ही समजतो, कारण या वयामध्ये रंगला नसेल तर रंगवलेला असेल. निश्चितच हा मागचा बंद करावा का फोटो येणार नाही. दिवा मागचा ना बंदच ठेवा. नाही दिसेल. सरांनी आता सांगितलं तुम्हाला दिसेल का. आडनावात जरी अंधार असला तरी नावात विजय आहे. आता त्यांनी येतील कवीला नाही दिसतात. आता या पुढच्या कवितेचं नाव घ्या. तुम्ही म्हणत असाल हा व्यक्ती त्यानं काही व्यक्त केलं. आता दुसऱ्या सत्रामध्ये का बरं या कवी संमेलनाच्या मध्ये 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 करतोय, पण हा आपल्या नियोजनाचा एक भाग आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये ज्यांनी मुख्य संयोजक म्हणून काम केलं
त्या यशोदीप इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका माननीय नीता भोसले मॅडम यांच्या या कार्यक्रमाला त्यांना कार्यबाहुल्यामुळे उपस्थित राहता आलं नाही, पण त्यांचा सन्मान करणं हे आपल्या संस्कृतीचं आणि आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणून मी आपल्या या संस्थेच्या अध्यक्षा आणि याच्या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राच्या अध्यक्षा आदरणीय स्मिताताईंना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नीता भोसले मॅडमचा सन्मान कोण घेणार आहे? मोरे मॅडम घेणार आहेत. तर मोरे मॅडमला मी विनंती करतो की आदरणीय नीता भोसले मॅडमचा सन्मान आपण स्वीकारावा. इथे छान आहे तिकडून फोटो टाळ्या वाजल्या पाहिजेत. आणि आपण पुण्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये कंजूसी नको, पण टाळ्यामध्ये कंजूसी नको असं मला धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करतो की आमचे मित्र चंद्रकांत जोगर यांना त्यांची रचना सादर करावी. चंद्रकांत जोगर आहेत का? सिरियल चेंज ठीक आहे. यानंतर श्री मोरेश्वर पितांबरे सर यांना विनंती की आपली रचना सादर करावी. मोरेश्वर पितांबरे सर. हॅलो, हां, आता नाव सांगितलं आहे. मी मोरेश्वर पितांबरे, MA BEd. माझ्या कवितेचं नाव आहे छंद मला कवितेचा. प्रत्येकाला कवितेचा छंद असतो. आता जास्त बोलत नाही. कधी एकटा निवांत बसता, निवांत बसावं. कधी एकटा निवांत बसता, डोळे मिटता विचार करून, डोळे मिटून विचार करून. कधी एकटा निवांत बसता, डोळे मिटता विचार करून, सुचता कविता मनात माझ्या, शब्द नाचती फेरत होती. सुचता कविता मनात माझ्या, शब्द नाचती फेरत होती. हाती माझ्या एका कागद, हाती माझ्या एका कागद, कविता ते लिहून होते. हाती माझ्या एका कागद, कविता ते लिहून होते. जन्मा येता कविता आता, पाहून माझ्याकडे हसते. जन्मा येता कविता आता, पाहून माझ्याकडे हसते. कविता अल्लड लहरी असते. तेव्हा सुच्च सांगता येते. कविता अल्लड लहरी असते, कधी उरसून ती लपून बसते. कविता अल्लड लहरी असते, कधी उरसून ती लपून बसते. शोध शोधता दमून जाता, समोर येऊन उभी राहते. शोध शोधता दमून जाता, समोर येऊन उभी राहते. सोबत कविता फिरते माझ्या, कसं झालेली आहे. सोबत कविता फिरते माझ्या, संगत माझी कधी न सुटते. सोबत कविता फिरते माझ्या, संगत माझी कधी न सुटते. सोडत नाही मला कुठे ती, सोडत नाही मला कुठे ती. जिकडे जातो तिकडे येते. इथं पण आहे. सोडत नाही मला कुठे ती, जिकडे जातो तिकडे येते. छंद लागला या कवितेचा, छंद लागला या कवितेचा. प्राणसखी तू माझी कविते. छंद लागला या कवितेचा. प्राणसखी तू माझी कविते. तुझ्या विनाने कसे जगावे, तुझ्या विनाने कसे जगावे. एकच चिंता मनी दाटते, एकच चिंता मनी दाटते. धन्यवाद. खूप सुंदर. निश्चितच तरुण वयात लिहिलेली कविता असावी असं माझा अंदाज आहे. अरे वा, छान. 8 दिवसापूर्वी सुद्धा खूप सुंदर सर, अतिशय छान. आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. सरांनी या वयामध्ये इतकी सुंदर कविता लिहिली आहे. अतिशय सुंदर. यानंतर आमचे मार्गदर्शक सहकारी मित्र नानाभाऊ माळे यांना विनंती त्यांनी आपली रचना सादर करावी. आदरणीय नानाभाऊ माळे. माळे सरांच्या विषयी सांगायचं झालं तर सध्या माळे सरांचा एक उपक्रम खूप सुंदर आहे. गड किल्ल्यावरती ते सत्रीला नेहमी जात असतात आणि आम्हाला त्याचा अनुभव अप्रत्यक्षरित्या घरी बसून देत असतात. आमच्यासाठी ते प्रेरणादायी आहे. आदरणीय नानाभाऊ माळे सर. नेहमी आयरणीत नमस्कार. उमाकांत आदमाने सर म्हणतात की आयरणी बरोबर आयरणी कितपत
पचेल. तर त्यापेक्षा मी मराठीतच आपली कविता सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे बऱ्याच जणांनी आई आपल्या आपल्या परीने व्यक्त केलेली आहे. मी आईचंच रूप आपल्यासमोर मांडतोय. आई माय देवाची ही लेक, माय देवाची ही लेक, फिरे संसाराच चाक, होईल कुरवा देव आई संसाराच नाक, आई संसाराच नाक. देव युगे युगे हुबा, देव युगे युगे हुबा घेई ममतेचा ठाव, होई विटेलाई मार देव विसाव तो गाव, देव वसवी तो गाव. माये ममतेची वात, माये ममतेची वात आत उजळत देव, माये जळणारी ज्योत होई गाभाऱ्याच नाव, होई गाभाऱ्याच नाव. आई देवाची सावली, आई देवाची सावली, त्याच चालवी ते नाव. कधी होई नाव नाव लागे संसाराची हाव, लागे संसाराची हाव. आई अनमोल हिरा, आई अनमोल हिरा, कोण करील रे भाव. नाही भेटला तराजू, नाही भेटला तराजू, कोण करील रे भाव, कोण करील रे भाव. आई विसावा ठिकाण, आई विसावा ठिकाण, माता टेकण्याची जागा. तुझ्या कुशीच्या उभेत माये वाते चंद्रभागा, माये वाते चंद्रभागा. आई होतेस जागल्या, आई होतेस जागल्या, रात्रन दिन तू जागते. सुशी भरते गरज देव रूपी तू वागते, देव रूपी तू वागते. शेवटचे 4 ओळी. आई खोल खोल बोल, आई खोल खोल बोल, आयुष्य बाळाचे मागते. श्वास देते सातून आई कुणासाठी जगते, आई कुणासाठी जगते, आई कुणासाठी जगते. धन्यवाद सर. अतिशय सुंदर आपला सन्मान घ्यायचा. कवी ग्रेस एका ठिकाणी म्हणतात, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस विनांदत होता, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस विनांदत होता, मेघात अडकले किरणे तो सूर्य सोडवित होता, मेघात अडकले किरणे तो सूर्य सोडवित होता. अतिशय सुंदर याची रचना या ठिकाणी सादर केली आहे. यानंतर पुढील कवी आहेत ॲडव्होकेट रामचंद्र पाचोनकर. यांना विनंती आपली रचना या ठिकाणी सादर करायची. ॲडव्होकेट रामचंद्र पाचोनकर, ॲडव्होकेट रामचंद्र पाचोनकर से. नमस्कार. कवितेचं शीर्षक आहे आडाणी आई बापाची व्यथा. आई बाप होत हो आडाणी, आई बाप होत हो आडाणी, पण लेकराला शिकवलं त्यांनी हो लाडानी, पण त्यांनी लेकराला शिकवलं हो लाडानी. म्हणले लई ज्ञानी कुणी आहे छोटा, म्हणले लई ज्ञानी कुणी आहे छोटा, याला शिकून साहेब करायचा म्हणले मोठा, याला लय शिकून साहेब करायचे म्हणले मोठा. अहो वासराचं दूध तोडून लावलं त्याच्या ओटा, अहो वासराचं दूध तोडून लावलं त्याच्या ओटा. दुष्काळात फीसाठी केला लईच आटा पिठा, दुष्काळात फीसाठी केला लईच आटा पिठा. गावात गोठ्यातल्या गाया म्हशी विकून मोकळा केला गोठा. दुष्काळात गावात गोठ्यातल्या गाया म्हशी विकून मोकळा केला गोठा. आई
बापाच्या घरात उरला नाही मग लोटा, आई बापाच्या घरात उरला नाही मग लोटा. शिकून इकडं परदेशी निघून गेला बेटा, शिकून इकडं परदेशी निघून गेला बेटा. आई बापाला वाटलं आता पैशाचा अजिबात नाही तोटा, आई बापाला वाटलं पैशाचा आता अजिबात नाही तोटा. पोट खोऱ्याने वडिलाचा नोटा, पोट खोऱ्याने वडिलाचा नोटा. बिचाऱ्यांचा भ्रम होता लई खोटा, बिचाऱ्यांचा भ्रम होता लई खोटा. अहो त्या बिलिंदर काठ्याने तिकडं पांढऱ्या पाणी उधळल्या नोटा, अहो त्या बिलिंदर काठ्याने तिकडं पांढऱ्या पाणी उधळल्या नोटा. आणि तिने त्याला नाचवला गरागरा गोटा, तिने त्याला नाचवला गरागरा गोटा. अहो पैसा पुरवला त्याच्या फुटा फुटा, अहो पैसा पुरवला त्याच्या फुटा फुटा. इकडं गावाला काय परिस्थिती आहे बघा. अहो मनी ऑर्डरची वाट बघून जिंकला होता बाप, रोज मनी ऑर्डरची वाट बघून जिंकला होता. सावकारही जमला मारून खेटा, सावकारही जमला मारून खेटा. बापाच्या कमरेला राहिला नाही करगुटा, बापाच्या कमरेला राहिला नाही करगुटा. आईला थिगळ लावता येणार चिरगुटा, आईला थिगळ लावता येणार चिरगुटा. अहो म्हणले असं कसं झालं तर लय गुणी होतं आमचं बाळ. अहो म्हणले लय गुणी होतं आमचं बाळ. अहो असं कसं झालं हो कर्दन काळ, अहो असं कसं झालं हो कर्दन काळ. शेवटी ते आईबाप असतात, शेवटी ते आईबाप असतात आणि ते मुलाचं चांगलं चिंतत असतात, चांगलं चिंतत असतात. हे म्हणतात असं तिथं सुखी राहा बाबा, असं तिथं सुखी राहा बाबा. अरे पण मेलो तरी आमच्या मण्याचा घे ताबा, अरे मेलो तरी आमच्या मण्याचा घे ताबा. अशीच आहे बघा खेड्यातल्या आडाणी आई बापाची व्यथा, अशीच आहे बघा खेड्यातल्या आडाणी आई बापाची व्यथा. अहो शिकून उठलेल्या पोरांच्या ही कथा, अहो शिकून उठलेल्या पोरांच्या ही कथा. म्हणून नाईलाजाने म्हणावं लागते, म्हणून नाईलाजाने म्हणावं लागते. टांग टिंग टिंगा ओ टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा ओ टांग टिंग टिंगा. अहो आंब्याच्या झाडा झाल्या बाबळीच्या शेंगा, अहो आंब्याच्या झाडा झाल्या बाबळीच्या शेंगा. धन्यवाद. धन्यवाद सर, आपला सन्मान आपण स्वीकारायचा. खरंच आपण खूप गावाविषयी आठवण करणारी कविता सादर होती करत. आमचे मित्र आलोक कटारे एका ठिकाणी म्हणतात, घरातली माय गेली गोट्यातली गाय गेली, घरातली माय गेली गोट्यातली गाय गेली, दारातले अंगण गेले, तुळशीचे वृंदावन गेले. आणि आज अशी अवस्था निर्माण झालेली आहे, त्याचे एक उत्तम चित्र या ठिकाणी पासूनकर सरांनी मांडले. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय रतनमाळे सर यांना विनंती आहे की त्यांनी रचना सादर करावी. आदरणीय रतनमाळे सर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष. नमस्कार. मी देशमुख सरांनी काव्यसंग्रहातून लोकशाही ही कविता आपल्यासमोर सादर करत आहे. कोणताही पक्ष असो, कोणताही पक्ष असो, कामच करावं लागेल, कामच करावं लागेल. टाळाटाळ करायचा करणाऱ्याला घरीच जावे लागेल. राजा असो की रंक, मतदान पाहत नाही. कोठे गोडवे कोणतेही गात नाही, कोणतेही गात नाही. धन्यवाद सर, आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा. हो आहे सर, थँक्स. चौगुले सर ऐका
सूत्रसंचालकांना कोणीही माझी कविता गा म्हणून सांगू नका. आयोजक जे आहेत कार्यक्रमाचे त्यांनी मला सांगितल्यानंतर नाही म्हणता येत नाही. मला येऊन तुम्ही पाहिलं की ते कारण सांगता यांचं नाव घ्या, मला नाही म्हणता येत नाही सर. म्हणजे ठीक आहे. यानंतर विजय जाधव सर यांना विनंती, त्यांनी आपली रचना सादर करावी. आदरणीय विजय जाधव सर. आणि यानंतर तयार व्हायचे प्राध्यापक संभाजी चौगुले सर यांनी. विजय जाधव सर. विजय जाधव. मी विजय जाधव वारणे. आता नुकती अभिजात मराठीचा दर्जा मिळाला मराठीला अभिजात, पण त्याच्या मागे आपण किती कष्ट आहे. तर आपण घरातल्या मराठीपासून सुरुवात करतो. मराठीला आपल्या इंग्रजी झालेलं आहे, मराठीला आपल्या इंग्रजी झालेलं आहे. कशी चालली बघा. उठता सकाळी बाबा फोनवर बोलतो हॅलो, फोनवर बोलतो हॅलो, आणि आत येते आई तुला मी आलो, आत येते आईला मी आलो. आता आईनी झाली मम्मी, आता आईनी झाली मम्मी, आणि बाबाचा झाला डॅड, बाबाचा झाला डेड. ते बाळ म्हणतं टीचरचे स्पीच मला न कळले, टीचरचे स्पीच मला न कळले. मी म्हटले म्हणजे काय, मी म्हटले म्हणजे काय. उठता सकाळी मम्मी जाते आयटी, उठता सकाळी मम्मी जाते आयटी. आता आयटी जाते आणि आयटी तेथे राहते, आता आयटी जाते आणि आयटी तेथे रात्री. मायेच्या ममतेला आता लागली आहे कात्री, मायेच्या ममतेला आता लागली आहे कात्री. वाट पाहतो मी कधी येईल माझी आई, वाट पाहतो मी कधी येईल माझी आई, आणि माझ्यासाठी गीत गाईल अंगाई, आणि माझ्यासाठी गीत गाईल अंगाई. रात्री झोपता बाबा सांगतो गोष्ट मराठी, रात्री झोपता बाबा सांगतो गोष्ट मराठी. त्या शिवरायांची गोष्टी सांगता बाबा म्हणतो गाणी. अशीच आमची आई असते, अशीच आमची आई असते. बाबाच्या डोळ्यात पाणी. बाबा म्हणतो कशी ठेवू बाळा तुझी मराठीचं पाणी, कशी ठेवू बाळा तुझी मराठीचं पाणी. होळी लिहिताना माझ्या सुद्धा डोळ्यात येते पाणी, आणि मला आठवतात माझे बाबा आणि मला आठवतात माझे बाबा. खूप सुंदर सर, आपल्या सन्मानाने अतिशय छान कविता आपण या ठिकाणी सादर केली. यानंतर प्राध्यापक संभाजी चौगुले सर यांना विनंती आपली रचना सादर करावी. संभाजी चौगुले. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे अंधश्रद्धा. हनुमान कवच शनी कवच परिधान केल्याने मनुष्य एका रात्री काटा विला भरत नाही बाबा. मी प्राध्यापक संभाजी चौगुले, मामासाहेब महाविद्यालय, वारजे विठ्ठल, पुणे. हनुमान कवच शनी कवच परिधान केल्याने मनुष्य एका रात्री काटा विला भरत नाही बाबा. सध्या नजर कवच सुरक्षा कवचाने केलेली घातलाय गोंधळ. सध्या तरी कोणाच्या नजरेने कोणाची श्रीमती दर्शन होत नाही बाबा. हनुमान कवच शनी कवच परिधान केल्याने मनुष्य एका रात्री काटा विला भरत नाही बाबा. हा अंधश्रद्धेचा सावळा मंडळ कुठेतरी थांबला पाहिजे बाबा. शिकली सवरलेली लोकही दगडाला देव म्हणून डोके टेकवते बाबा. शिकली सवरलेली लोकही दगडाला देव म्हणून डोके टेकवते बाबा. यांच्याही डोके तपासायची वेळ आली बाबा, यांच्याही डोके तपासायची वेळ आली बाबा. अरे आकाशातील शनी मंगळ ग्रह हे दगड धुंड्याचे आहेत बाबा. आकाशातील शनी मंगळ ग्रह हे दगड धुंड्याचे आहेत बाबा. यांचा मानव जातीची काहीचाही संबंध नाही बाबा. तरीही हे ग्रह माणसं बिघडतातच कसे बाबा. अरे दगड आकाशातील शनी मंगळ ग्रह हे दगड धोंड्याचे आहेत बाबा. यांचा मानव जातीची काहीचाही संबंध नाही बाबा. तरी हे शनी मंगळ ग्रह माणसाची डायरेक्ट कनेक्शन नसताना बिघडतातच कसे बाबा.
येथे कुठलीतरी व्यवस्था स्वतःपायी, ऐका करा महिलांनी, येथे कुठलीतरी व्यवस्था स्वतःपायी आम जनतेस शोधते बाबा. चिनी बेडू बांबूचे झाड हसरा बुद्ध हे घरात डेकोरेट केल्याने पैशाचं वर्षाव होत नाही बाबा. चिनी बेडू बांबूचे झाड हसरा बुद्ध महिलांसाठी, चिनी बेडू हसरा बुद्ध बांबूचे झाड हे घरामध्ये डेकोरेट केल्याने पैकेचा वर्ष होत नाही बाबा. पैकेच्या प्राप्तीसाठी अविरत मेहनत घ्यावी लागते बाबा. पैकेच्या प्राप्तीसाठी अविरत मेहनत घ्यावी लागते बाबा. हनुमान कवच शैली कवच परिधान केल्याने मनुष्य काळातील टाटाटीला बनत नाही बाबा. हा अंधश्रद्धेचा सावळा मंगल कुठेतरी थांबला पाहिजे बाबा. हा अंधश्रद्धेचा सावळा मंगल कुठेतरी थांबला पाहिजे बाबा. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर अशी मॅटिंग आपण सादर केली. आपला सन्मान घ्यायचा आहे. यानंतर सोनाली साठे यांनी आपली रचना सादर करायची. सोनाली साठे. नमस्कार. सोनाली साठे. कविता सादर करते. कवितेचं नाव माझ्या शाळेची पायरी. सरांनी सहजच पुसलेला फळा असा परत कधी लिहिला जाणार नाही. सरांनी सहजच पुसलेला फळा आता परत कधी लिहिला जाणार नाही हे फार जणांच्या लक्षात तेव्हा आलं नव्हतं. वर्गातून बाहेर पडताना परत कधी या वर्गात बसता येणार नाही. वर्गातून बाहेर पडताना परत ह्या वर्गात कधी बसता येणार नाही हे तेव्हा लक्षात आलं नव्हतं. सवंगड्याच्या घोडक्यातून घरी परतताना, सवंगड्याच्या घोडक्यातून घरी परतताना परत कधी असं भेटता येणार नाही असं तेव्हा वाटलं नव्हतं. आज पाल्याबरोबर शाळेची पायरी चढताना मन गलबलून आले. आज पाल्याबरोबर शाळेची पायरी चढताना मन गलबलून आले. रुमालाने ओलावलाय ते आता लक्षात येते. मी काय कमवलं, मी काय गमावलं, मी कोण हे बाजूला सारून वर्गाच्या दारातून हळुवारपणे माझं बालपण त्याच शाळेत स्वच्छंदपणे बागडते आणि आता या क्षणाला खरोखर मला घरी येतोय. यावेळी माझ्या चिमुकल्याचा हात माझ्या हातात आहे. यावेळी माझ्या चिमुकल्याचा हात माझ्या हातात आहे हे कुणाच्या लक्षात येणार नाही. आठवणी डोक्यात इतक्या घट्ट आहे की त्या मरेस्तोवर जाणार नाही. दुसरी कविता आहे माझी. कविता सादर करायची. दुसरा आहे का? नाही, दुसरा नाही. एकच राहू दे. खूप दूरवरून आलेले कविता आमच्या अकबारमारे पिंपरी चिंचवडवरून आलेले. जवळपास जायला त्यांना 1.5-2 तास लागतात. बस बदलत जावं लागतं. आम्ही वाघोलीवरून आलेलो आहोत. यानंतर गणपत तरंगे यांना विनंती की आपली रचना सादर करावी. आदरणीय गणपत तरंगे सर. श्री गणपत तरंगे सर. जाणीवपूर्वक खडक सर वाघोली नगर रोड एरिया मागे ठेवला. सोबत जायचे. मी गणपत तरंगे चालू घेतो आणि सुरक्षित गीत गातो. माझा वळवाचा पाऊस तिच्या घराच्या पत्र्यावर पडला. माझा वळवाचा पाऊस तिच्या घराच्या पत्र्यावर पडला. तिचा रागाचा मोर्चा मला भर चौकात पडला. आता सुरक्षित पती पत्नीचा संवाद गीत सादर करत आहे. घरात का तू बडबड करी नाही ध्यान तुझ कामावरी अगगार भरणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी अगगार भरणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी. रोज सकाळी तुझ्या अगोदर मीच उठून बसतो ग. पोरांचंही संग काही मीच आवरत असतो ग. झोपेतच तू बडबड करी नाही ध्यान झोपेतच तू बडबड करी. पोर शाळेत गेली तरी अगदार भरणी ऐकून घेतो म्हणून येऊन
काम करतो बिसारी तू बसते मटबी वाणी ग कामात हातभार लावून जरा नको जाऊ तुझ्या भक्ता तो राग कारभारणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी आग कारभारणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी माहेरची ती तुझी माणसं जगात जणू भारी ग अन दिसतात गोरी तुला तेवढी माझीच माणसं सारी ग तू गुणगान कुणाच गाऊ नको तू नाव कुणाला ठेवू नको आज कारभारणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी आग कारभारणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी कारभारीची दोन कळी नका सांगू बाई तुमचं इथं कौतिक मुळी काही हो मी हाय म्हणून टिकली तर तुम्हाला कळत नाही हो लोक बोलतात वरचे वरी नाही माहित काय चाललंय घरी अवकार भारी किती जीव मी लावू सांगा तुम्हावरी अवकार भारी किती जीव मी लावू सांगा तुम्हावरी कौतुक माझे करा की जरा मी बायको सुग्र नाही हो घरोघरी हाय मातीच्या चुली कोणाला देणं नाही हो रक्त पाणी तुम्हीच भरा डोकं दाबून द्या की जरा होकार भारी किती जीव मी लावू सांगा तुम्हावरी घरात का तू बडबड करी नाही ध्यान तुझं कामावरी आज कारभारणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी आज कारभारणी ऐकून घेतो म्हणून येऊ नको अंगावरी धन्यवाद आपल्याला या ठिकाणी सन्मान घ्यायचा आहे यानंतर आपली रचना सादर करण्यासाठी येत आहेत रीडर असतो सर पिसलेले दिसत आहेत मला घनश्याम देंडे सरांचा एक शेर आठवला खिडकीतून मागे पाहता लावते खिडकीतून मागे पाहता खिडकी लावते का बायको शेजारणीशी बोलत असता का होते का बायको शेजारणीशी बोलत असता का होते का बायको धन्यवाद यानंतर साहित्य सम्राटचे आमचे मित्र रंगराष्ट्र सर यांनी आपले रचना सादर करावी धन्यवाद सर आमच्या साहित्य सम्राट ग्रुपमधले कवी व्यंकटेश देशमुख सर यांचा आज काव्यसंग्रह प्रकाशित झाला सरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि काव्यकरांचं स्वागत करून ही माझी कविता थोडा लांब करा हा तुमचा आवाज मोठा आहे तुमचा आवाज पाणी आहे एक छोटीशी रचना मजेत जीवन जगा तुम्ही सुख घ्या कोणी समाधानी मजेत जीवन जगा तुम्ही सुख घ्या कोणी समाधानी भारिकला घ्या कोणी विज्ञान घ्या भारिकला घ्या कोणी विज्ञान घ्या जुन्या शाळा हिला नाही लाडके गुरुजी दिसेना काही जुन्या शाळा हिला नाही लाडके गुरुजी दिसेना काही पदवी घेतलेले भाऊताई पदवी घेतलेले भाऊताई तुम्हा शिक्षण कळले नाही तुम्हा शिक्षण कळले नाही ज्ञानाची शिदोरी वाटावानी सुख घ्या कोणी समाधानी ज्ञानाची शिदोरी वाटावानी सुख घ्या कोणी समाधानी भारिकला घ्या कोणी विज्ञान घ्या तुमच्या साजूक ऐकल्या बाळा घ्या धाडस विवेक डोळा तुमच्या साजूक ऐकल्या बाळा घ्या धाडस विवेक डोळा असो मराठी
नको घोटा असो मराठी इंग्लिश शाळा कौशल्य नको घोटा यशाची पायरी सोन्यावानी सुख घ्या कोणी समाधानी यशाची पायरी सोन्यावानी सुख घ्या कोणी समाधान भारी कला घ्या कोणी विज्ञान घ्या जशी किंमत देता बनाला तशी गोडी लावाना त्याला जशी किंमत देता बनाला तशी गोडी लावाना त्याला नको काळी संस्काराला नको काळी संस्काराला सत्यबोध हवा संगतीला सत्यबोध हवा संगतीला वृत्तांना जपा देवावानी सुख घ्या कोणी समाधानी वृत्तांना जपा देवावानी सुख घ्या कोणी समाधानी भारी कला घ्या कोणी विज्ञान घ्या भारी कला घ्या कोणी विज्ञान घ्या मजेत जीवन जगा तुम्ही सुख घ्या कोणी समाधानी सुख घ्या कोणी समाधान भारी कला घ्या कोणी विज्ञान घ्या धन्यवाद. धन्यवाद सर. वास्तवावरती आपण या अंश केलेला आहे. यानंतर सन्माननीय आमचे मित्र किशोरजी टिळेकर यांना विनंती की आपली रचना त्यांनी सादर करावी. किशोरजी टिळेकर यांनी आपली रचना सादर करायची. मत भेटाया येताना तो दिसल्यावरती मत भेटाया येताना तो दिसल्यावरती नकळत माझ्या ओठ आणि वृषीर घातली तुझ्यासाठी नकळत माझ्या ओठ आणि वृषीर घातली तुझ्यासाठी आमच्या लोककार्याचे आपल्याला म्हणतात. खरं तर आज व्यासपीठावर सगळे मान्यवर आहेत मित्र आहेत आणि आज देशमुख सर जे जुने सहकारी त्यांच्या काव्य तरंग या काव्यसंग्रहाचं प्रकाशन त्यानिमित्त साहित्य सम्राट आणि माझ्यातर्फे यांना खूप शुभेच्छा. मित्रांनो, शाळा कॉलेज म्हटलं मला ते जुने दिवस आठवतात आणि कॉलेज म्हटलं की काय आठवणार प्रेमाशिवाय शब्द काही आठवू शकत नाही. म्हणून त्यातले प्रेमकाळे मी आपल्यासमोर एक दोन मांडतो. तू असलीस काय आणि नसलीस काय तू असलीस काय आणि नसलीस काय फरक मला पडत नाही. अगं सुंदरतेची नशा मला पिल्याशिवाय करत नाही. सुंदरतेची नशा मला पिल्याशिवाय करत नाही. राणी, तुझ्याशिवाय जगणंच काय मरण सुद्धा व्यर्थ आहे. खरं तर तुझ्याशिवाय जगणंच काय मरण सुद्धा व्यर्थ आहे. तुझ्यासाठी काय पण साला यातच किती अर्थ आहे. तुझ्यासाठी काय पण साला यातच किती अर्थ आहे. पण मित्रांनो, माणूस असलो तरी आम्ही संयम कुठवर पाळायचा. माणूस असलो तरी आम्ही संयम कुठवर पाळायचा. सुंदरतेचा कुठवर डोळ्यांवरतीच काढायचा. सुंदरतेचा कुठवर डोळ्यांवरतीच काढायचा. पण आता काय अवस्था झाली ती तुम्हाला सांगतो. लग्न झालं, तू असलीस काय नसलीस नसलीस काय तू असलीस काय नसलीस काय फरक मला पडत नाही. आता सुंदर अशा मला पिल्याशिवाय करत नाही. पण आता दिवस गेले महिने गेले दिवस गेले महिने गेली वर्षे 10. अगं दिवस गेले महिने गेली वर्षे 10. या किशोरसारख्या मुलाकडे तू एकदा तरी पहा. या किशोरसारख्या मुलाकडे तू एकदा तरी पहा. मित्रांनो, मला वाटतं आपण सतत ग्रामीण भागाचे आहोत आणि म्हणूनच थोडीशी ग्रामीण शैलीची एक रचना आपल्यासमोर मांडतो की सुंदर आमचा गाव त्याचा पुन्हा न लागे ठाव. सुंदर आमचा गाव त्याचा पुन्हा न लागे ठाव. दूरचा तो रस्ता त्यावर वेळी वाकडी वरली. दूरचा तो रस्ता त्यावर वेळी वाकडी वरली. वेड्या वाकड्या वर्णांवर त्या सुंदर होते धावणे. काळी भोर माती त्यावर हिरवायचा बदल. काळी भोर माती त्यावर हिरवायचा बदल. भर गेल्या धरणीवरती थांबत नव्हती नजर. समोर उंच गाठ त्याचा सुंदर होता ताट. समोर उंच गाठ त्याचा सुंदर होता ताट. झुलुणारे वारे आणि चुरचुरणारे पक्षी. कड्या कपारी नदी नाण्याची सुंदर होती नक्षी. वाटतं या सुंदर वाटेनं पुन्हा पुन्हा जावं. वाटतं या सुंदर वाटेनं पुन्हा पुन्हा जावं. आणि गेलेलं ते बालपण पुन्हा हळूच टिकून घ्यावं. ते सार पाहून मी 100 वेळा साधा. मित्रांनो,
हे सार पाहून मी 100 वेळा तुझा आलो जमे तेवढं तुमच्यासाठी इथवर घेऊन आलो. खरा स्वर्गात तिथे कुणी जात नाही मित्रांनो, खरा स्वर्गात तिथे कुणी जात नाही आणि स्वर्ग पाहिल्याशिवाय कुणीच कवी होत नाही. मग आता तरी सांगा मी कवी होई काय? मग आता तरी सांगा मी कवी होई काय? मी तुमच्यासारखा सुंदर स्वर्ग पाहिजे काय? मी तुमच्यासारखा सुंदर स्वर्ग पाहिजे काय? धन्यवाद. पाखराच्या पंखावरची नक्षी किती छान आहे. पाखराच्या पंखावरची नक्षी किती छान आहे. निसर्गाच्या सौंदर्याची तीच एक शान आहे. निसर्गाच्या सौंदर्याची तीच एक शान आहे. आणि आमच्या प्रेम कविता सादर केली. त्यांना एक सूचना देतो. आपले रंगाने जगाला सांगणे बरे नाही. आपले रंगाने जगाला सांगणे बरे नाही. उगीच कुणाच्याही दुःखात जळणे बरे नाही. विसरले पाहिजे भूतकाळाला थोडे तरी त्याच त्या आठवणीत जागणे बरे नाही. त्याच त्या आठवणीत जागणे बरे नाही. यानंतर विनंती करतोय सूर्यकांत नांगोडे सर यांना. आमचे मार्गदर्शक आमचे सहकारी नेहमी सोबत असतात आणि सर्वात तरुण कवी आहेत या सर्वांमध्ये सूर्यकांत नांगोडे सर. सारखी बायको कशाला घ्या सांगता? घेताना कसे आपल्याला कुठली प्रीती आहे. शब्द सब शब्द शब्द सब करत है शब्द को हाथ न पाओ. क्या एक शब्द मरहम म्हणत आहे. एक करत हे गाव. अशा या शब्दावर प्रेम करणारे या ठिकाणी आता जे बसलेले रसिक आहेत त्यांनी मान्यवर आहेत सर्व शब्दावर प्रेम करणारी माणसं आणि त्या शब्दाच्या रूपानं शब्दाला अमर करणारे आमचे श्री व्यंकटेश देशमुख सर खऱ्या अर्थानं चिरंजीव झालेले आहेत. चिरंजीव भवक म्हणून मी त्यांना शब्द देतो कारण शब्द रूपानं ते अमर झालेले आहेत. पहिला कविता संग्रह त्यांचा प्रकाशित झाला. शब्द रूपानं ते अमर झाले. शब्द कधी मरत नसतात. शब्द अमर असतात. बघा शस्त्रांना भयंकर समर असते कविता. शस्त्राविना भयंकर समर असते कविता आणि कवी जरी गेला ना तरी अमर असते कविता. प्रत्येकाच्या मनात जगत असते कविता आणि क्षितिजाच्याही पलीकडे बघत असते कविता. म्हणून पुन्हा एकदा देशमुख सरांना खूप खूप शुभेच्छा. पुढचा संग्रह लवकर येतो. त्याच्या प्रकाशनाला येण्याची संधी आम्हाला. आता कविता सादर करतो छोटीशी. ज्या दादांना विचारलं माझं वय जरी कमी असलं त्यात म्हणजे सगळ्यात तरुण कवी तरी माझे गुरु मात्र ज्येष्ठ या ठिकाणी किशोरदादा तिघे झाले. आणि ही वस्तूची ती काल्पनिक नाही कारण कविता आता क्षमा मागून तुमची कवितांच्या वयांचं पोत बायकोनं रद्दीवाल्याला देऊन टाकलं. आणि आमचे मित्र एक बाबा त्यांना हा प्रसंग सांगितला. ते म्हटले ज्याच्या कविता स्वतःच्या पाठ नाहीत ना त्यांनी कविता लिहून तुझ्या कविता लोकांनी का वाचलं तुझं पोतरती जिरण तुला आठवडात कविता. तर कविता ही अशी तशी गोष्ट नाही. ती अतिशय अद्वितीय अशी या दुनियेची वस्तू आहे. त्या कवितेवर तुम्ही सर्व प्रेम करणारे आहात. कविता म्हणजे नागिनीशी खेळ आहे. ज्याला ती खेळवता येते ना त्यानंच कविता खेळवते. जर उलटून डंक केला पोरांचा खेळ नाही कवी खलास. आणि म्हणून तुम्ही सगळे त्या कवितेची गारोडे आहात. तुम्हाला एकदा मानाचा सलाम. कविता सादर करतो. तुमच्या एवढा वेळ घेतल्याबद्दल समजतो. आता ते म्हटले बायकोवरची कविता सादर करा काही हरकत नाही. ऐकलं पाहिजे ना तो. स्वरांचं ऐकलं पाहिजे तसं पोरांचं ऐकलं पाहिजे. कारण ते एक स्वर आहे. असू द्या असू द्या. बायकोवरची कविता सादर करतो. सांभाळून घ्या. वय झालं वय झालं वय झालं वय झालं वय झालं वय झालं अहो वय झालं म्हणून काय झालं.
काय झालं थोडस वय झालं तसं नाही अजून लई झालं वय झालं तनाच मनाच नाही मन चिर तरुण थकतच नाही नारगुणी रूपखनी बेतली देखणी तिच्यामुळे लेखी झाली माझी लेखणी मग तिचं केलेल्याला कौतुक तर काय झालं वय झालं म्हणून काय झालं पहिल्या व्यक्तीत तिनं मला दिलं मोर पिस पहिल्या व्यक्तीत तिनं मला दिलं मोर पिस प्रेमाची ती भेट म्हणून मी घेतला त्याचा किस बघून ती लाजून ती गोरी मोरी झाली इष्ट म्हणत माझ्यापासून जरा दूर गेली पाठमोरी होताना बाय बाय केलं वय झालं म्हणून काय झालं तिच्यावर माझं प्रेम होत जीवापाड पण जातीपाती आल्या होत्या प्रेमाच्या आड आई तिची खडूस आणि बाप होता द्वार तिचं गाड केलं आमच्या प्रेमाचं गाड पण तिच्या विना जगणं भारी मुश्किल झालं वय झालं म्हणून तिचं आस तिचं खास तिचं माझा श्वास तिचं आस तिचं खास तिचं माझा श्वास जवळ जरी नसली तरी होतो तिचा भास तिचं माझी वारी आणि तिचं पंढरी तिच्या भोवती फिरते माझी दुनिया सारी मग बसली जरा डोक्यावर काय झालं वय झालं वय झालं वय झालं संसार करता करता उलटली साठी संसार करता करता उलटली साठी राब राब राबलो आम्ही कोणासोनासाठी लव यू म्हणायचं तिला राहूनच गेलं आणि डोळ्यामध्ये नभ तिच्या दाटून आलं कोसळली अवघाई लय नुकसान झालं वय झालं वय झालं वय झालं धन्यवाद सुरुवातीला म्हणालो होतो की सगळ्यात तरुण पिढी काय झालं कौन कहते हैं बुढ़े इश्क नहीं करते कौन कहते हैं बुढ़े इश्क नहीं करते वो तो नसीबवान होते हैं उन पर कोई शक नहीं करते उन पर कोई शक नहीं करते अतिशय सुंदर तर काय झालं अतिशय जे कविता सादर करून गेले ते फक्त गर्दीतले कवी होते नाही का आणि जे शेवटपर्यंत इथं थांबलेले हे दर्दीतले कवी आहेत बऱ्याचशा संमेलनांना आम्ही पाहतो की कवी येतात आपली कविता झाली की निघून जातात काय अर्थ नाही दुसऱ्याचं पण ऐकायला शिकलं पाहिजे नाही का नाहीतर माझंच बघा आणि का असं बऱ्याच जणांची अवस्था असते असो 4 कवी राहिले अतिशय मनमुराद आता शेवटच्या रचना सगळ्या तुफान दर्जेदार आहेत आता तुम्ही पाहिले म्हणून मी मुद्दाम मागे ठेवलं होतं आणि किशोर भाऊ म्हणजे आमचा नंबर कधी येणार आहे म्हणजे थांबा त्यानंतर मी निमंत्रित करतो आत्मारामजी हरे यांना त्यांनी आपली रचना सादर करावी नमस्कार सर्वप्रथम कन्नड साहित्य परिषद यांच्यातर्फे देशमुख सरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो कारण त्यांच्या आयुष्यातला पहिलाच काव्यसंग्रह त्यांनी जगासमोर आणलेला आहे आणि खरं म्हणजे ही अतिशय आनंदाची बाब आहे की पुस्तक म्हणजे आपलं अपत्य आहे आणि ते अपत्य जगाला आदर्श म्हणून निर्माण करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेले आहेत आणि त्याचं फळ आज देशमुख सरांना मिळालेलं आहे आणि आपण या सोहळ्याचे सर्वजण साक्षी आहात त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि माझी कविता सादर करतो कवितेचं शीर्षक आहे पुस्तके पुस्तके मस्तके घड छान घड
ज्ञान पुढे अज्ञानी शरण येतात पुस्तकांनीच अज्ञानाशी पांगा देऊन पुस्तकांनीच अज्ञानाशी पांगा देऊन केला उजेड मनामध्ये दीप लावून पुस्तकांनीच अज्ञानाशी पांगा देऊन केला उजेड मनामध्ये दीप लावून पुस्तके आई वडिलांचा मान राखतात पुस्तके आई वडिलांचा मान राखतात म्हणून संस्कार नेहमी छान होतात म्हणून संस्कार नेहमी छान होतात पुस्तकांशी मैत्री नेहमी वाटते छान पुस्तकांशी मैत्री नेहमी वाटते छान अहंकारास मुठीत ठेवते दाबून अहंकारास मुठीत ठेवते दाबून शेवटाने आपली रजा पुस्तके मला नेहमी छान बोलतात पुस्तके मला नेहमी छान बोलतात जिथे जिथे अन्याय तिथे तुटून पडतात पुस्तके मला नेहमी छान बोलतात जिथे जिथे अन्याय तिथे तुटून पडतात ज्ञानाच्या मंदिरात दीप उजळतात ज्ञानाच्या मंदिरात दीप उजळतात विचारभंगातून तरुण राहतात विचारभंगातून तरुण राहतात धन्यवाद आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा. धन्यवाद. यानंतर केतकी जाधव यांना विनंती त्यांनी आपल्याला सादर करायचे. केतकी जाधव आहेत का? केतकी जाधव नाहीये. त्यानंतर दत्तात्रय खंडारे दत्तात्रय खंडारे ते पण गेले. छान, हरकत नाही. यानंतर मंचावरील उपस्थित मान्यवरांपैकी मी आदरणीय लोंढे सरांना विनंती करतो की त्यांनी आपली रचना सादर करावी. ज्यांचा प्रवास नावाचा कविता संग्रह प्रकाशित आहे. साहित्य क्षेत्रामध्ये एक आपल्या सर्वांमध्येच असणारे एक लाडकं नाव म्हणजे विजय लोंढे सर. खऱ्या अर्थानं संपादित साहित्यामध्ये सुद्धा आता ते बालकापासून ते पालकांपर्यंत पोहोचलेले आहेत. नाही, बाल गेले फक्त बाल गेलेले बालक तेच घ्या. उपस्थित सर्व मान्यवरांसमोर गान नावाची माझी रचना ठेवतो. मित्रवर्गीय ॲडव्होकेट उमाकांत आजवानी यांना गझल ऐकायची होती पण गझल आपण नंतर घेऊया. कवितेचं शीर्षक आहे नाक. पडलेले ते डाग कशाचे जरा पडलेले ते डाग कशाचे जरा पहावे लालसर की काळे आहेत जरा पहावे. पडलेले ते डाग कशाचे जरा पहावे लालसर की काळे आहेत जरा पहावे. आयुष्य हे गेले सारे टोप्या घालत. आपल्यापैकी कोण नाही आपण टोप्या घालून घेणारे आहोत, आपण टोप्या घालणारे नाही. त्या टोप्या घालणाऱ्यांसाठी या पुढच्या ओळी आहेत. आयुष्य हे गेले सारे टोप्या घालत खरेपणाने जगणाऱ्यांना खरेपणाने जगणाऱ्यांना जरा पहावे. मशीननेही होते धुलाई कपड्यांची. वॉशिंग मशीन आहे. मशीननेही होते धुलाई कपड्यांची हातांचाही करून वापर जरा हातांचाही करून वापर जरा पहावे. आता जे सोयीनुसार वागणारे आहेत त्यांच्याविषयी राहत नाही, कारण मगाशी माझं भाषण ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल. त्यांच्यासाठी या सोयीनुसार वागणाऱ्यांसाठी या ओळी आहेत. सोयीनुसार वागणाऱ्यांची चलती येते. सोयीनुसार वागणाऱ्यांची चलती येते. त्यांच्यापासून दूर होऊन जरा त्यांच्यापासून दूर होऊन जरा पहावे. दुसऱ्यांनाही कशास चुका दोष दुसऱ्यांना कशात दुसऱ्यांनाही कशास चुका दोष द्यावा
आपल्या मध्येच डोका उडी जरा पाहावे, आपल्या मध्येच डोका उडी जरा पाहावे, पडलेले ते डाग कशाचे जरा पाहावे, लाल सरकी काळे आहेत जरा पाहावे, लाल सरकी काळे आहेत जरा पाहावे. जे डाग आहेत डाग देणारे आहेत, डाग पाडणारे आहेत, त्यांच्यापासून आपल्याला दूर व्हायचं आहे. धन्यवाद. आपला सन्मान या ठिकाणी घ्यायचा अध्यक्षांच्या हस्ते. कृष्णासारखा जरा सावळा दिसतो मी तर माझा, कृष्णासारखा जरा सावळा दिसतो मी तर माझा, दुःखामध्ये हसत मुखाने लढतो मी तर माझा, दुःखामध्ये हसत मुखाने लढतो मी तर माझा. गावामध्ये घालतो धिंगाणा, गावामध्ये घालतो धिंगाणा, तरी कुमारिकेला हवा वाटतो मी तर माझा, तरी कुमारिकेला हवा वाटतो मी तर माझा, कृष्णासारखा जरा सावळा दिसतो मी तर माझा. यानंतर ज्या कार्यक्रमाचे प्रमुख, ज्यांचं पुस्तक प्रकाशन झालेलं आहे, कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे, त्यांची कविता ऐकायची राहून गेलेली आहे. आदरणीय गेले तासभर ज्यांनी आपल्या या वाणीनं तुम्हा सर्वांना मंत्रमुग्ध केलं, ज्यांच्या कविता पाठ आहे, ज्यांना प्रेम कवी म्हटलं जातं आणि जे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांच्या विजयमध्ये प्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व, ज्यांचा कट्ट्यावर नावाचा कविता संग्रह प्रकाशित झाला, माझ्या गावाकडची माती नावाचा कविता संग्रह प्रकाशित झाला, असे आमचे मित्रवर्य, तुझ्या गाडीवर बसवतो का मला, असं खोड्याकडे पाहतो का मला, असं म्हणणार व्यक्तिमत्व की पहिल्यासारखी आता कट्ट्यावर भेटत नाही, असं म्हणणार आमचं जीवन मित्र आदरणीय विजयजी अंधारे सर. नावात आडनावात अंधार आहे, पण नावामध्ये विजय असलेले व्यक्तिमत्व आदरणीय विजयजी अंधारे सरांना विनंती करतो की एक बहारदार रचना आपण सादर करून आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करावं. आदरणीय विजयजी अंधारे सर. नियम घालून दिलेला मोडायचा नाही, वरिष्ठांना म्हणतो आहे नक्की कट्ट्यावरच्या 4 वेळा ऐकून. जसा बाहेर तसा आत आहे, जसा बाहेर तसा आत आहे, या साऱ्या तिचाच तर हात आहे. गाडीवर म्हणाले पंक्चर गाडी घेतो, गाडीवरची माहिती आहे सर्वांना, आपल्या कवी ऐकलेली आहे. पंक्चर गाडी घेतो, गाडीची पण पंक्चर गाडी, ही पंक्चर गाडी, ही पंक्चर गाडी उचलत नाही जगाशिवाय, अवतीभोवती हिरवळ असूनही करमत नाही तुझ्याशिवाय, अवतीभोवती हिरवळ असूनही करमत नाही तुझ्याशिवाय. ही पंक्चर गाडी, ही पंक्चर गाडी उचलत नाही जगाशिवाय, अवतीभोवती हिरवळ असूनही करमत नाही तुझ्याशिवाय, अवतीभोवती हिरवळ असूनही करमत नाही तुझ्याशिवाय. जरी वाटले तुला तसे फसवत नाही तुझ्याशिवाय, जरी वाटले तुला तसे फसवत नाही तुझ्याशिवाय. कवितेला ही सवय लागली आठवत नाही तुझ्याशिवाय, कवितेला ही सवय लागली आठवत नाही तुझ्याशिवाय. ही पंक्चर गाडी, ही पंक्चर गाडी उचलत नाही जगाशिवाय, अवतीभोवती हिरवळ असूनही करमत नाही तुझ्याशिवाय, अवतीभोवती हिरवळ असूनही करमत नाही तुझ्याशिवाय. येता जाता अंगावरती, येता जाता अंगावरती अडतही नाही तुझ्याशिवाय, प्रेमामध्ये कधी कुणाच्या पडतही नाही तुझ्याशिवाय, प्रेमामध्ये कधी कुणाच्या पडतही नाही तुझ्याशिवाय. अवतीभोवती हिरवळ असूनही करमत नाही तुझ्याशिवाय. आले चालून कोण अंगावर उतरत नाही तुझ्याशिवाय, आले चालून कोण अंगावर उतरत
करत नाही तुझ्याशिवाय. चालत असलो चिखलातून जरी, चालत असलो चिखलातून जरी घसरत नाही तुझ्याशिवाय. चालत असलो चिखलातून जरी घसरत नाही तुझ्याशिवाय. ही पंक्चर गाडी, ही पंक्चर गाडी उचलत नाही त्याशिवाय. अवतीभोवती हिरवळ असूनही करमत नाही तुझ्याशिवाय. अवतीभोवती हिरवळ असूनही करमत नाही तुझ्याशिवाय. आणि शेवट येतो, असेल जिंकलो कित्येकदा तरी, असेल जिंकलो कित्येकदा तरी हरतही नाही तुझ्याशिवाय. असेल जिंकलो कित्येकदा तरी हरतही नाही तुझ्याशिवाय. असो कितीही कठीण लढाई, असो कितीही कठीण लढाई जिंकत नाही तुझ्याशिवाय. असो कितीही कठीण लढाई जिंकत नाही तुझ्याशिवाय. ही पंक्चर गाडी, ही पंक्चर गाडी उचलत नाही जगशिवाय. अवतीभोवती हिरवळ असूनही करमत नाही तुझ्याशिवाय. अवतीभोवती हिरवळ असूनही करमत नाही. कट्ट्यावरचे चालू संयोजकांचं मत आहे, भिवेक नजर तुझी थरथरणारे ओठ, नजरा नजर झाल्यावर माती उकारणारे बोट, गालावर जेव्हा तुझ्या गुलाबाची खळी असते, यापेक्षा वेगळं प्रेम म्हणजे काय असते. कट्ट्यावरच्या दोन ओळी घेतो मुंबई सणासाठी, त्यांना आठवण झाली दोन्ही. क्या सर्वांनाच आठवण झाली असं हे फक्त आमच्या वयाच्यासाठी आहे. इथं माझे काही सहकारी विद्यार्थी दिसत आहेत, त्यांनी थोडी ऐकावी आणि इथे सोडून द्यावी. ते घेऊन जाऊन येते कविता ऐकायची. तू पहिल्यासारखी आता कट्ट्यावर भेटत नाही. तू पहिल्यासारखी आता कट्ट्यावर भेटत नाही. त्या बागेतील फुलांच्या, त्या बागेतील फुलांच्या कळ्यासारखी ताटत नाही. त्या बागेतील फुलांच्या कळ्यासारखी ताटत नाही. तू पहिल्यासारखी आता कट्ट्यावर भेटत नाही. तू म्हटली होतीस राणी, तू म्हटली होतीस राणी, ती भेटही आठवत नाही. तू म्हटली होतीस राणी, ती भेटही आठवत नाही. तू पहिल्यासारखी आता कट्ट्यावर भेटत नाही. तू पहिल्यासारखी आता कट्ट्यावर भेटत नाही. हा गल्लाही तुझ्याच साठी, हा गल्लाही तुझ्याच साठी, मी तुझं विना फोडत नाही. हा गल्लाही तुझ्याच साठी, मी तुझं विना फोडत नाही. तू पहिल्यासारखी आता कट्ट्यावर भेटत नाही. आणि शेवटी शाद तू एकदा येऊन जाना, तू एकदा येऊन जाना, मी तिला सांगत नाही. तू एकदा येऊन जाना, मी तिला सांगत नाही. तू पहिल्यासारखी आता कट्ट्यावर भेटत नाही. कशी भेटेल आता ती घरात आहे ना, घरात आली म्हणजे कट्ट्यावर थोडी भेटणार आहे. जोरदार टाळ्या वाजवा. जर कविता जर आवडल्या असतील आणि सर्वांचं सूत्रसंचालन जर आवडलं असेल तर मी सांगण्याची गरजच नाही, एवढ्या जोरदार टाळ्या वाजवा. म्हणजे अंधारे सर, आपण मध्ये 5-6 वर्षे आपण एकमेकांना अंतरलोय आणि याचा सारा दोष मी तुम्हाला देणार आहे. नाही, कारण पोटात म्हणून जर पाठीमागे लागल्यानंतर काय अवस्था असते त्याच्यातून आम्ही जात आहोत. कट्ट्यावर भेटत नाही नाही ते फाट्यावर मारतात ना, मला कट्ट्यावर दुसरी व्यक्ती ते मला अशा गोष्टी आहेत. पण अतिशय सुंदर आणि नागपुरे सर, किशोर विलेकर सर, माळी सर, देशमुख सर आणि आदरणीय मसूदभाई पटेल सर, आपण काय करू, आपल्या या ज्या सगळ्या अष्टमी लक्षात घ्या
फक्त 126 जाऊन 178 नको. आपल्या सगळ्यांचं संमेलन झालं पाहिजे महिन्याच्या महिन्याला आणि जोरात करायचे आपल्याला. हो काय किशोरजी बरोबर ना? कारण हा माहोल असाच सुंदर असा आबादी राहावा आणि त्याला 4 चांद लावण्यासाठी मी आता आजचे उत्सवमूर्ती सत्कारमूर्ती ज्यांचा काव्यतरंग कविता संग्रह प्रकाशित झाला असे आमचे मित्रवर्ग आदरणीय व्यंकटे देशमुख सरांना विनंती करतो आपण आपली रचना सादर करा. कोणी आहे का अजून? ईश्वरी देशमुख. मी आज कविता म्हणणार आहे. अव्यक्त म्हणे का व्यक्त होत नाही तर, अव्यक्त म्हणे का व्यक्त होत नाही तर, अशी ओढ कोणती त्यास नाव काय घ्यावे हे समजत नाही. जन्मोजन्मी ही क्षणभराचे विद्यार्थ्याचे हे खेळ समजत नाही. विद्यार्थ्याचे हे खेळ समजत नाही. संपूर्ण सगळा दुरावा एकांतात रमुया, आता काही ठेवायची मनात गरज नाही. अव्यक्त म्हणे का व्यक्त होत नाही तर, अव्यक्त म्हणे का व्यक्त होत नाही तर, अपूर्णते पूर्णत्वाकडे धाव घेईल, तुझ्या पाशी येऊन शर्यत संपूर्ण जाईल. अहस्य वेदना एकटेपणा देईल, जसा नाही एक साथ माझ्या बरोबर घेईल. प्रेमाचा हात हातात घेताना अव्यक्त म्हणे का व्यक्त होत नाही. धन्यवाद. तुला भविष्यामध्ये कविता लिहिण्यासाठी आमच्या सर्वांच्या खूप खूप अशा शुभेच्छा. तुला सन्मान केला. वा वा तुला परीक्षेसाठी सुद्धा आमच्या सर्वांकडून खूप शुभेच्छा. निश्चितच आईवडिलांची यानंतर देशमुख सर यांनी आपण रचना सादर करावी आणि त्यानंतर आजच्या संमेलनाचे अध्यक्ष यानंतर आजच्या संमेलनाचे अध्यक्ष माननीय आमचे मार्गदर्शक वरिष्ठ ज्येष्ठ दबलकार शेवट करण्यापूर्वी आपण प्रकाशन कार्यक्रमाला सर्व अतिथी आलेला आहात. त्यामध्ये आदरणीय मसुजी सर, आदरणीय जोंडे सर, आदरणीय अंधारे सर आणि सर्व कविवर्य, कविता उत्सवाला कवी संमेलनात सर्व कविवर्य उपस्थित राहिले त्याबद्दल मी मनस्वी सर्वांचे आभार मानतो. खूप आनंद वाटला आपण सर्वजण आलात. कार्यक्रमाची खूप शोभा वाढवली. कवी संमेलनामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे सर्वांनी भाग घेतलाय. मी सर्वांचे मनस्वी आभार मानतो. असंच प्रेम राहू द्या. अनेक कार्यक्रमामध्ये आपण पुन्हा भेटत राहू आणि हा कार्यक्रम आयोजित केल्यावर अवश्य येत राहावे ही नम्र विनंती. मी आभार प्रदर्शन माझ्यानंतर करणार आहे. यानंतर मी फक्त एक वाक्य ठिकाणी कविता सादर करतो. तसं यांच्यासारखा आवाज आम्हाला नाहीये. प्रत्येकाला काही देणगी नसते ती. आमचं नरड आहे आणि यांचा काळ आहे. त्यामुळे थोडासा त्रास होतो ऐकणाऱ्यांना, आम्हाला नाही. परंपरा जपण्यात जोळसपणा दिसत नाही. काही परंपरा हा अतिशय वाईट आहे की ज्याच्यामुळे अंधश्रद्धा फैलावते. परंपरा जपण्यात डोळसपणा दिसत नाही. अंधश्रद्धा जेथे तेथे
विचार कोठे असत नाही. परंपरा जपण्यात डोळेसपणा दिसत नाही. अंधश्रद्धा जिथे तिथे विचार कोठे असत नाही. कशासाठी हा प्रश्न कधीच कोणाला पडत नाही. हे कॅन्सल आपण करायचं. कशासाठी हा प्रश्न कधीच कोणाला पडत नाही. आणि सत्य शोधन आजकाल महात्माही करत नाही. जे स्वतःला महात्मा समजतात ते महात्मा सुद्धा सत्य शोधन करत नाही. सत्य शोधन आजकाल महात्माही करत नाही. महात्मा फुलेंनी फक्त सत्यशोधक समाजाची स्थापना केली, पण नंतर आता महात्मा जे आहेत ते काय सत्य शोधन करत नाहीत, हे यावरून फक्त सांगायचं आहे. धन्यवाद. यानंतर एक अजून एक वाक्यविकास सादर करतो. जात कर्मानुसार ठरली जात ती एवढी चिकटली तिच्या मोठेपणासाठी भल्या भल्यांची सटकली. कर्मानुसार ठरली जात ती एवढी चिकटली तिच्या मोठेपणासाठी भल्या भल्यांची सटकली. आपण पाहतोय जातीमुळे किती राजकारण भयानक झालेलं आहे. जात नाही तोवर विचार सारे खुंटील. जात नाही तोवर विचार सारे खुंटील. संकुचित वृत्तीने सारे जण वागतील. जात नाही तोवर विचार सारे खुंटील. संकुचित वृत्तीने सारे जण वागतील. माणूस म्हणून माणसाने बघायला शिकले पाहिजे. माणूस म्हणून माणसाने बघायला शिकले पाहिजे. मानव जात साऱ्यांनी माणुसकीने जपली पाहिजे. मानव जात साऱ्यांनी माणुसकीने जपली पाहिजे. एक कविता सादर करतो. छोटीशी कविता आहे. तुमचा जास्त वेळ घेणार नाही, तुम्ही खूप कंटाळलेले आहात. वाटेच्या या वळणावर, कारण आता फार वेळाने एप्रिलमध्ये निवृत्त झालो नोकरी करून, आणि आता याच्यामध्ये जास्त सक्रिय लिखाणामध्ये आता झालेलो आहे. तर वाटेच्या या वळणावर वळून मागे बघतो जेव्हा स्मरते काही घडते तेव्हा. वळून मागे बघतो जेव्हा स्मरते काही घडले तेव्हा. उजळली त्याची मणी तोवर वाटेच्या या वळणावर. उजळली त्याची मणी तोवर वाटेच्या या वळणावर. चुकलो काही हुकलो काही. चुकलो काही हुकलो काही नको तसेही घडले काही. चुकलो काही हुकलो काही नको तसेही घडले काही. आठवण ती ताजी आजवर वाटेच्या या वळणावर. आठवण ती ताजी आजवर वाटेच्या या वळणावर. हसलो कधी रुसलो कधी. हसलो कधी रुसलो कधी जीवनात या फसलो कधी. हसलो कधी रुसलो कधी जीवनात या फसलो कधी. भय त्याचे राही कुठवर वाटेच्या या वळणावर. भय त्याचे राही कुठवर वाटेच्या या वळणावर. जुगारून मी देतो सारे. जुगारून मी देतो सारे वाहते जरी उलटे वारे. जुगारून मी देतो सारे वाहते जरी उलटे वारे. दिशा बदलून जातो सत्वर वाटेच्या या वळणावर. दिशा बदलून जातो सत्वर वाटेच्या या वळणावर. धन्यवाद. पुन्हा एकदा मी सर्वांचे मनस्वी आभार मानतो. आता फक्त आभार प्रदर्शन होईल. नंतर अध्यक्षांची रचना आता राहिली. आदरणीय मसूदभाई पटेल सर या कवी संमेलनाचे अध्यक्ष आहेत. ते ज्येष्ठ गझलकार आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या दोन चांगल्या तत्पूर्वी रचना सादर कराव्या. तत्पूर्वी आपल्या या ठिकाणी सन्मान होतोय. आपला सन्मान आपण घ्यावा. एक कवी म्हणून, आणि त्यानंतर आवाज प्रदर्शन होईल. नंतर वंदे मातरम होईल आणि कार्यक्रमाचे सांगता होईल. यानंतर आपला सन्मान या ठिकाणी आपण घ्यायचा आहे. आदरणीय जीवनाला लागलेला शाप होतो. जीवनाला लागलेला शाप होतो. मोकळे रडताना आले. जीवनाला लागलेला शाप होतो. मोकळे रडताना आले. बाप होतो. मोकळे रडताना आले. बाप होतो. असा गझलेतला बाप माणूस त्यांचा शेर आहे. हा त्यांचाच आहे. आदरणीय मसूदजीभाई पटेल यांना विनंती करतो की आपली रचना सादर कराव्या. नमस्कार. निश्चिंत राहा. तुमच्या सहनशीलतेनंतर बघणार नाही. सर्वप्रथम देशमुख सरांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. मंचावरील सर्व मान्यवरांनी समोर देखील सर्व
असल्यास माझ्यापेक्षा जास्त सुशिक्षित आणि प्रतिभेच्या बाबतीत सुद्धा माझ्यापेक्षा पुढे असतील काही लोक समोरचे. मला माझ्या वयाचा परत बेनिफिट मिळतो. 70 पूर्ण झालेले आता 71 मध्ये रनिंग आहे माझी. 100 गाठायची. सरांचं खूप अंतःपूर्ण अभिनंदन करतो. आणि एक गरजेमध्ये काही विषय कारण कोणी गझलचे 2-2 ओळीचे शेर म्हणजे 2 ओळीची कविता वेगवेगळ्या विषयाचे 2 शेर प्रत्येक शेर वेगळा विषय घेऊन येतो. अनेक मौसम आतुर होते मला भेटण्यासाठी. अनेक मौसम आतुर होते मला भेटण्यासाठी. मीच कदाचित उशीर केला दार उघडण्यासाठी. अनेक मौसम आतुर होते मला भेटण्यासाठी. मीच कदाचित उशीर केला दार उघडण्यासाठी. पुढचा शेर. आता घरी तो कोपऱ्यामध्ये उदास बैसून असतो. घरोघरी असे कोपरे तुम्हाला दिसतील. अनेक कर्तबगार पिढ्या आयुष्याच्या संध्याकाळी कोपऱ्याचे धनी होताना आपण बघतो. सेवा निवृत्तीनंतर माझ्याही घरात माझा एक कोपरा आहे. आता घरी तो कोपऱ्यामध्ये उदास बैसून असतो. प्रसिद्ध होता खूप कधी तो सतत हसण्यासाठी. आता घरी तो कोपऱ्यामध्ये उदास बैसून असतो. प्रसिद्ध होता खूप कधी जो सतत हसण्यासाठी. पुढचा शेर. भाषा जेव्हा अडसर ठरली अमुच्या प्रेमामध्ये. भाषा जेव्हा अडसर ठरली अमुच्या प्रेमामध्ये. मौनाचा आधार घेतला आम्ही बोलण्यासाठी. भाषा जेव्हा अडसर ठरली अमुच्या प्रेमामध्ये. मौनाचा आधार घेतला आम्ही बोलण्यासाठी. पुढचा शेर. पस्ताव्याच्या वणव्यामध्ये दोघे जळले नसते. पस्ताव्याच्या वणव्यामध्ये दोघे जळले नसते. कुणी एक जर ठरला असता क्षमा अहंकारापायी अनेक कुटुंब उद्ध्वस्त होताना आपण बघतो. पस्ताव्याच्या वणव्यामध्ये दोघे जळले नसते. कुणी एक जर भजला असता क्षमा मागण्यासाठी. पुढचा शेर. नैनी माझ्या सागर आहे असे समजल्यापासून. नैनी माझ्या सागर आहे असे समजल्यापासून. वाळवंट वणवणतो आहे मला शोधण्यासाठी. नैनी माझ्या सागर आहे असे समजल्यापासून. वाळवंट वणवणतो आहे मला शोधण्यासाठी. आणि या गझलेचा अंतिम शेर. निघण्याआधी चल शेवटचे बोलून घेऊ थोडे. निघण्याआधी चल शेवटचे बोलून घेऊ थोडे.
युग लागेल कदाचित आता मला परतण्यासाठी निघण्याआधी चल शेवटचे बोलून घेऊ थोडे युग लागेल कदाचित आता मला परतण्यासाठी अनेक मोसम आतुर होते मला भेटण्यासाठी मीच कदाचित उशीर केला दार उघडण्यासाठी पण आता ही हा शेर नंतर आपल्या आवडीचा. नाही तो शेर असा आहे पहा कविता आणि गझल मला कविता मुक्तछंद अष्टाक्षरी हे खूप माझ्या आवडीचं प्रांत आहे पण माझं विकनेस असं का मला कविता लिहिता येत नाही मला हे गझल सोपी वाटते म्हणून मी गझल लिहितो माझी आवड कविता आहे आज सर्वांनी इतके छान छान कविता सादर केल्या आणि अगदी मी तृप्त झालो माझा दिवस साजरा केला सरांनी आणि तुम्ही लोकांनी माझं फार मोठं म्हणजे जेमतेम ग्रॅज्युएट आहे मी आणि माझं साहित्याशी कुठेच संबंध नाही आयुष्यभर आकडेमोड केली मी ऑडिटर म्हणून सेवानिवृत्त झालो वीज मंडळातून जिथं साहित्य कुठंच नसते आणि शिक्षण माझं बीकॉम झालं कॉमर्समध्ये सुद्धा कविता वगैरे कुठेच नसायची वगैरे परंतु असे सगळे लोक तुमच्यासारखे सगळेच नाही नामगुडे सर माझ्या वयाचे आहे हे सगळे लोक भेटत गेले आणि इथं विशेष आता सांगू इच्छितो तरुण मंडळीकडून इतका आदर मिळतो का माझा मुलगा माझा जेवढा आदर करत नसेल तेवढा हे लोक डॉक्टर झालेले लोक सगळे वगैरे मला खूप म्हणजे ओशाळल्यासारखं वाटते जेव्हा चरण स्पर्श वगैरे करतात मी करू देत नाही यांचा मोठेपणा म्हणजे यांचे संस्कार बघा हे साहित्याचे संस्कार आहे सगळे हे लोक म्हणतात की आजची पिढी तरुण पिढी फार उद्धट आहे पण मला अजून कधीच असा अनुभव आलेला नाही एक गझल काही शेर त्याचे तो शेर ऐकायचा आहे तुम्हाला जीवनाला तुमच्या मुखातून हा जीवनाला लागलेला शाप होतो जीवनाला लागलेला शाप होतो मोकळे रडताना आले बाप होतो मोकळे रडताना आले बाप होतो आणि आईवरचा एक शेर आहे एक लहान भाऊ मोठ्या भावाला विनंती करतो आहे वाटणी तू खुशाल कर भाई वाटणी तू खुशाल कर भाई पण मला वाटणीत दे आई वाटणी खुशाल कर भाई पण मला वाटणीत दे आई आणि काही काय कंटाळले नाही तुम्ही खूप वेळ एक गजल काही शेर जिंदगी माझी जरी बेकार होती जिंदगी माझी जरी बेकार होती पण व्यथेला केवढा आधार होती जिंदगी माझी जरी बेकार होती पण व्यथेला केवढा आधार होती हा शेर बघा ऐकली ना हाक या पहिल्या जगाने ऐकली ना हाक या पहिल्या जगाने या मुक्याची हीच बस तक्रार होती ऐकली ना हाक या पहिल्या जगाने या मुक्याची हीच बस तक्रार होती आणि भेट झाली ना कधी मानवतेशी भेट
झाली ना कधी मानवतेशी, माणसे तर भेटली चिक्कार होती, माणसे तर भेटली चिक्कार होती. आणि हा शेर सोडल्यावर तत्व सारे जिंकलो मी, सोडल्यावर तत्व सारे जिंकलो मी. पण खरे तर तीच माझी हार होती. सोडल्यावर तत्व सारे जिंकलो मी, पण खरे तर तीच माझी हार होती. आणि शेवटी डोळ्यात मेघच ठेवले मी, शेवटी डोळ्यात मेघच ठेवले मी. आसवे कुठवर मला पुरणार होती. शेवटी डोळ्यात मेघच ठेवले मी. आसवे कुठवर मला पुरणार होती. आणि एक शेर त्यांच्या नशिबी विस्थापिताचा जगणं आलेला आहे अशा सर्वांना हा शेरा समर्पित. बेदखल झाली बिचारी पाखरे, बेदखल झाली बिचारी पाखरे ती, जंगलाची जी खरी हकदार होती. बेदखल झाली बिचारी पाखरे ती, जंगलाची जी खरी हकदार होती. आणि गझलचा शेवटचा शेर आणि आपली रजा. जात मृत्यूने संपवला अखेर, जात मृत्यूनेच संपवला अखेरी. जिंदगी तर आणखी छळणार होती. जात मृत्यूनेच संपवला अखेरी. जिंदगी तर आणखी छळणार होती. धन्यवाद. अतिशय उत्तम मैत्री या ठिकाणी पार पडलेली आहे. अध्यक्षांच्या या उत्तम अशा अद्भुत, मी म्हणेन खरंच आज अभ्युदय प्रतिष्ठान आणि समीक्षा पब्लिकेशन यांच्या वतीने झालेला हा कार्यक्रम निश्चितच मोठ्या उंचीला गेलेला आहे. गर्दी नसली तरी गर्दी लोक होती. आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती, आभार या ठिकाणी होतील. आणि हॅलो, एक फक्त सत्कार राहिलेला आहे. भाईजी पवार सर यांचा सन्मान आदरणीय श्री अंधारे सर यांनी करावी विनंती. आदरणीय नामकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि आदरणीय ज्येष्ठ गजलगार आदरणीय संमेलनाध्यक्ष मसूदभाई पटेल सर यांचा एक सन्मान करावा. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण समारंभाची सांगता करणार आहोत. एक विशेष सूचना आहे. एक विशेष सूचना आहे. जे शेवटपर्यंत आपल्या कार्यक्रमामध्ये राहिले ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे. ते लोक होते वेगळे, घाईत जे गेले पुढे. मी मात्र थांबून पाहतो मागे किती जण राहिले. तर मागे जे राहिले त्या सर्वांसाठी, ज्यांना आपल्या पुस्तकाची प्रत मिळालेली नाहीये, अशा सर्वांना एक आठवण भेट म्हणून
या काव्यसंग्रहाची प्रत देण्यात येणार आहे. तर प्रत्येकाने आपापली प्रत घेऊन जावी. आभार लगेच मानून लगेच मानून कार्यक्रमाचे बहारदार असे सूत्रसंवाद केल्याबद्दल अंधारे सरांचं मी अत्यंत मनापासून आभार मानतो. कार्यक्रमामध्ये संमेलनाध्यक्ष असताना म्हणजे संमेलनाध्यक्षाचं एक महत्त्वाचं पद त्यांच्याकडे होतंच, पण त्यांच्या गझलांनी जी विशेष बहार आणली त्यासाठी आपले कवी संमेलनाचे अध्यक्ष माननीय मसूदभाई पटेल यांचेही मी आभार मानतो. त्याचबरोबर प्राध्यापक विजय लोंढे सर यांचं आपल्याला फार मोठं सहकार्य लाभलं आणि सर्व मान्यवर आमंत्रित कवी आणि ज्यांनी उत्स्फूर्तपणे कविता सादर केल्या अशा सर्वांचंही मी अत्यंत मनापासून आभार मानतो. सर्व रसिक प्रेक्षकांचं ज्यांनी कवी संमेलनाला जोरदार टाळ्या वाजवून दिली ना, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून सर्वांनी आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. तत्पूर्वी ज्या कवितेने पहिल्यांदा राष्ट्र पेटवून उठलं अशा कवितेला 150 वर्ष पूर्ण झाली, वंदे मातरम. त्या वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता होईल आणि त्यानंतर आपण आपल्या आपल्या पुस्तकाची प्रत घेऊन कार्यक्रमाची सांगता केली. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम.